आपल्याला ओके कमी करायचं नाही की उत्साह दुगणा झाला पाहिजे तिगणा झाला पाहिजे पण त्याआधी मला इकडे नेमकं फंक्शन काय हे जाणून घ्यायला तुमच्याकडून नक्कीच आवडेल ओके तर मॅडम सगळ्यात आधी नमस्कार आपली स्माइल खूप छान आहे ओके येस चला मला नेमकं सांगा आजचा हा कार्यक्रम काय आहे बर्थडे सेलिब्रेशन ओके व्हेरी नाईस ओके चला मागे येतो या साईडला नमस्कार बाबा कसे आहेत नमस्कार मॅडमने सांगितलं की आज बर्थडे आहे पण नेमका आजचा हा वाढदिवस आहे तरी कोणाचा अच्छा ओके चला या साईडला येतो तिला की पांढरीवालीला नमस्कार पांढरीवालीला घे. Yes. पांढरीवालीला घे. आजचा वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे पण तुम्हाला माहिती आहे नेमका आजचा वाढदिवस आहे कोणाचा तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्या वडिलांचा वाढदिवस आहे ओके चला या साईडला अजून येतो पण नेमकं माहितीये आजचा वाढदिवस आहे त्यांचं नाव प्रदीप चपटे आहे पण ते आमच्यासाठी आमचा लडका राजू आहे वाव क्या बात आहे अर्थातच गोड नाव तुम्ही आणि हा वाढदिवस अगदी विलक्षण आहे अगदी 1966 जन्मदिवस जन्मवर्ष आणि या 66 नंतर 1993 ला सुवर्ण बंधनात सुवर्ण बंधनात बांधले गेले आणि त्यानंतर पुढील पाऊल हे 1994 ला आपला पहिला पुत्र आणि या स्वरूपात घडलं त्याच्या स्वरूपात त्यांच्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण घडला आणि त्यानंतर 1998 ला तिसरं पाऊल पडलं आणि त्यांना दुसरा पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव ओंकार आणि त्यानंतर पुढील पाऊल टाकत असताना त्याला तिसरं पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचं नाव आणि या 3 पुत्रांसोबत कुटुंबामध्ये एखादी लक्ष्मी यावी यासारखं एक सुंदर लक्ष्मीचं पाऊल पडलं ते म्हणजे 2024 ला आणि हे सुंदर असं लक्ष्मीचं पाऊल प्रतीक्षा हिच्या रूपानं आणि त्यानंतर आज 2026 या सुंदर पर्वामध्ये आणि वयाच्या 60व्या मध्ये आज पदार्पण करत असताना आपण सगळेजण इथे सज्ज झालेले आहात आणि पूर्ण कुटुंबियांना विनंती केली त्यांनी या 2026च्या या मंचावर यायचं आहे अगदी 1966 पासून 2026 चा हा सुवर्ण आमचे सर आहेत प्रदीप सर त्यांचा हा कितवा वाढदिवस आहे 60वा वाढदिवसाचा हा सुवर्ण क्षण आहे ओके आणि आता आपण सगळेजण काय करणार आहोत आता आपण सगळेजण एकत्र म्हणून आमच्या सरांना विश करणार आहोत हॅपी बर्थडे सर म्हणून ओके सरांचा हा आयुष्याचा प्रवास हा किती सुंदर आयुष्याचा प्रवास होता हे सगळ्यांना जाणून घ्यावं अशी माझी इच्छा आहे श्री प्रदीप शंकर चपटे यांचा वाढदिवस म्हणजेच वय वर्ष 1966 ला यांचा जन्म झाला आयुष्यात अखंड अडथळे आले आणि या अखंड अडथळ्याचा हा प्रवास त्यानंतर त्यांचं वास्तव्य पोलीस कॉलनीमध्ये केलं पोलीस कॉलनीमध्ये गेल्यानंतर आपण सगळेजण बघू शकता की आजही 60 मध्ये ते अगदी फिट आहेत कारण की त्यांचा मनमिळावू स्वभाव त्यांची वृत्ती त्यांच्या मित्रांकडून जाणून घ्यायला मला नक्कीच आवडलं की त्यांचा स्वभाव ऐकल्यानंतर त्यांची वृत्ती ऐकल्यानंतर मला खरंच अगदी भावून गेलो की खरंच अगदी सुंदर असं व्यक्तिमत्व आहे अगदी हसमुख व्यक्तिमत्वाचे त्याच्यानंतर मनमिळावू व्यक्तिमत्वाचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजर जबाबी
असं व्यक्तिमत्व असणारे आमचे प्रदीप सर. सगळ्या अडचणीमध्ये काही वेळेस त्यांनी अशी सुद्धा परिस्थिती आली की त्यांना रिक्षा चालवावी लागली. त्यांनी स्वतःची रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर रिक्षा चालवली आणि त्यानंतर काही वर्षानंतर ते पोस्ट ऑफिसला रुजू झाले. पोस्ट ऑफिसला रुजू झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी उत्तम क्रिकेटपटू असणारी यांची ओळख आहे. म्हणजे कलागुणांमध्ये सर्व गुण संपन्न असणारे आमचे प्रदीप सर. अगदी उत्तम व्हॉलीबॉल खेळणारे उत्तमपटू. तसेच अगदी वयाच्या 60 असताना सुद्धा ते अजूनही दहीहंडी फोडायला नक्की जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी आपण म्हणतो की बाबा वय झालं 60 झाली पण अजूनही वरच्या थरावर ते चढतात. आणि अशा पद्धतीने यांचं फिट राहणं हा यावरून कळतं. त्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये रुजू झाले आणि अगदी 1993 ला सर विवाहाच्या बंधनात अडकले नाही तर सुवर्ण बंधन असं घडलं. आणि त्याचप्रमाणे 1994 ला त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि त्याचप्रमाणे 1998 ला ओंकार असं दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि त्याच पद्धतीने 2001 ला भूषण असं तिसरं रत्न प्राप्त झालं. आणि त्याच पद्धतीने त्यांच्या आयुष्यात या 3 मुलांसोबत एक लक्ष्मी यावी आणि लक्ष्मी आली सुद्धा. ती म्हणजे आमच्या अनिकेतचं लग्न झालं तेही प्रतीक्षा सोबत. आणि प्रतीक्षाच्या नावाने त्यांच्या घरामध्ये 2024 ला लक्ष्मी आली. खरं म्हणजे त्यांना साथ देणारी लक्ष्मी या घरामध्ये होती. तिचं नाव राहुल केलं पण तिचं नाव सगळ्यात शेवटी मी यासाठी घेतो कारण की कार्यक्रम कुठलाही असो त्याच्यानंतर आणि हे लागतं. आणि हा सगळ्यात महत्वाचा शब्द असतो. प्रदीप आणि आमच्या मॅम त्या म्हणजे प्रणाली यांची साथ त्यांना या आयुष्यभर लाभली. आणि या सुंदर आयुष्य पार पडत असताना या 60 मध्ये पदार्पण घडलं. आणि अजूनही तितक्याच गोळीगुलामाने हे आयुष्य आणि या सुंदर आयुष्याचा हा प्रवास घडला. आणि आज आपण यांची 60 इथे पार पडत आहोत. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर सदिच्छा सेवा मंडळ या मंडळाचे ते खजिनदार सुद्धा आहे. आणि याच मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सर्वात पहिली ऍम्ब्युलन्स सुद्धा इथे आणली. त्यामुळे एकदा या प्रवासासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या जाऊ दे. असं सुंदर असं व्यक्तिमत्व असणारे आमचे प्रदीप सर आज आपण सगळेजण यांच्या वाढदिवसासाठी इथे जमलेलो आहोत. ओके तर प्रवास तर झालेला आहे पण त्याआधी आपण सगळ्यांनी आमच्या सरांना विश केलेलं असेल असं नाही तर आपण सगळेजण एकदा जोरात जोशात आणि जल्लोषात आमच्या सरांना विश करणार आहोत. तेही हॅपी बर्थडे सर म्हणून. ओके म्हटल्यानंतर 1 2 and 3 म्हणेल त्यानंतर आपण सगळेजण एकत्र मिळून जोरात जोशात आणि जल्लोषात हॅपी बर्थडे म्हणायचे. ओके सो आर यू रेडी? येस और नो? आवाज काय तितका येत नाहीये. ओके आपल्या सर्वांचा आवाज इतका असला म्हणजे तयार आहात की नाही? येस और नो? येस क्या बात आहे. ओके तर सो 1 2 and 3 वाव व्हेरी नाईस क्या बात आहे. ओके खरंच खूप छान. ओके पण सगळ्यात आधी मी सरांच्या अगदी बाजूला आहे पण मी अजूनही विश केलं नाही पण सगळ्यात आधी मी करतो. सर तुम्हाला उदंड आयुष्याच्या भरघोस शुभेच्छा. अगदी दीर्घायुष्य लाभो तुम्हाला. असंच चिरतरुण तुमचं आयुष्य हो. ओके सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी जास्त काय बोलू शकत नाही. कारण इतर स्टेजच्या बाहेर बोलणं फार सोपं असते पण स्टेजवर आल्यावर सर्वांना माहिती आहे का बोलणं कठीण आहे. त्याच्यामुळे मी जास्त काय बोलू शकत नाही. तुम्ही सर्व आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले
त्याबद्दल माझ्या व माझ्या कुटुंबातर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. अगदी बरोबर म्हटलं सरांनी. सर बोलून दाखवत नाही, सर करून दाखवतात आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये आज त्यांनी अगदी माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड व्हायचं. ओके, 2 ग्रुपमध्ये डिवाइड व्हायचं. तर एक ग्रुप आपण करूया. मॅडम तुमचं नाव? प्रतीक्षा. आणि आमच्या प्रणाली मॅडम कुठे? या चला. हा, सासू वर्सेस सुना असं 2 आपण मस्तपैकी जंगी लढाई करूया. ओके, प्रणाली मॅम सॉरी प्रतीक्षा यांच्या ग्रुपचं नाव म्हणजे सुपरस्टार ग्रुप. ओके, सुपरस्टार ग्रुप आणि या आमच्या रॉक स्टार ग्रुप. ओके, तर सगळ्यात आधी जरा बघूया आमच्या प्रणाली मॅमच्या ग्रुपमध्ये किती पर्सन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 11 12 13 14. ओके, 14. आणि इथे किती होत्या? अच्छा, इथे जरा एकाच या सगळ्या. चला या मॅडम, या ग्रुपमध्ये जरा कमी पडतायत. चला तिघांनी असं येत राहायचं. चला लोक लोक लोक. इथे 14 जण आहेत आणि या साईडला कमी आहेत. येस, सुपरस्टार ग्रुप आर यू रेडी? क्या बात आहे. पण आजवर मी एवढं पाहिलं, एवढे कार्यक्रम केले, पण एवढं नक्कीच पाहिलंय की ज्यांचा आवाज सगळं जोरात असतो ना ते पण करतात. ओके, चला सगळ्यात आधी आपण या गेम मध्ये काय सीन आहे ते बघूया. आपण खेळणार आहोत काही राऊंड. ओके, आणि जो ही प्रत्येक राऊंड मध्ये विनर होईल त्याला मिळणार पॉइंट्स आणि ज्या ग्रुपचे सगळ्यात जास्त पॉइंट्स असतील तो ग्रुप असेल या गेमचा विनर. ओके, तर यामध्ये पहिला राऊंड अति सिंपल असेल. पहिला राऊंड अगदी तुम्हाला माहिती आहे. ओके, पहिला राऊंड अगदी असा असेल की मी तुम्हाला काही अल्फाबेट सांगेल, त्या अल्फाबेटला तुम्हाला फॉर्म करायचा आहे. ओके, जर मी तुम्हाला सांगितलं अल्फाबेट ए तर तुम्हाला तो अल्फाबेट तुमच्या ग्रुप सोबत फॉर्म करायचा आहे. ओके, जर मी सांगितलं के तर तुम्हाला तुमच्या ग्रुप सोबत के फॉर्म करायचा आहे. त्याच्याही सगळ्यात आधी अल्फाबेट फॉर्म होईल तो लगेच हात वरती करेल तो ग्रुप. ओके, चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि पहिल्या राऊंडला सुरुवात करत आहोत आणि अल्फाबेट आहे ए. आमचे म्युझिक वाले सर कुठे आहेत? ओके, आणि या पद्धतीने पहिला राऊंडचा पहिला पॉइंट जात आहे सुपरस्टार ग्रुपला. लवकर 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 लवकर. 5 4 3 हे काय केलंय मी? लवकर लवकर के अल्फाबेट ओके, अगदी सुपरस्टार ग्रुपला. ओके, चला थँक्यू. यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता आपण पुढे राऊंडला सुरुवात करत आहोत. तुम्हाला एक हाईट वाईज लाईन बनवायची आहे, लहानापासून मोठी, पण त्याची फेसिंग असेल स्टेजच्या साईडला. माझी बायको पहिली असेल तिकडे. माझी बायको तिकडे पहिली. 5 4 3 2 1 स्टॉप. ओके, आता यामध्ये कोणी चेंज करणार नाहीये. ओके, जी येस येस, हा वरती गेलेला आहे वर, आणि हा जरा येस. ओके, चला बघूया या साईडला. येस येस, असं टपली मारत जा ना, असं खट 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 खाली गेलेलं आहे. ओके ओके, येस येस येस.
खूप दुःखामध्ये सांगू वाटतंय मला, पण हा पॉइंट गेलेला आहे रॉकस्टार सुपरस्टार ग्रुप कडे. चला आता सुपरस्टार ग्रुप सॉरी रॉकस्टार ग्रुप तुम्हाला चान्स आहे तुम्ही. ओके, तर हा पॉइंट असणार आहे सरळ 5 पॉइंटचा. ओके, तर तुमचे किती झालेले आहेत? 4 पॉइंट. ओके, 4 पॉइंट. सुपरस्टार रॉकस्टार ग्रुप तुम्हाला चान्स आहे. ओके, हा राऊंड असणार आहे 5 पॉइंटचा आणि या 5 पॉइंटच्या राऊंड साठी तुम्हाला एक अशी रांग करायची आहे ती सगळ्यात मोठी असेल. त्यामध्ये तुम्हाला ओढणी घ्या, दुपट्टे घ्या, चपला घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण जी रांग तुम्हाला सगळ्यात लांब करायची आहे. ओके, आणि स्टार्टअप राऊंड असणार आहे स्टेज पासून. स्टेज पासून स्टार्ट होईल. तुझी ओढणी दे तिला, तुझी ओढणी तिला दे, तू मोठी मोठी करा. राऊंड करू शकता. जा जा 5 पॉइंटच्या राऊंड साठी हा दुसऱ्याच्या बिल्डिंग मध्ये जा, 5 पॉइंट जा दुसऱ्याच्या बिल्डिंग मध्ये. सगळ्यात लांब जायचंय. जेवढ्या लांब जाता येईल तेवढ्या लांब जायचंय. आपल्या तिकडे जावं लागेल. चला लांब, जितक्या लांब जाता येईल तेवढ्या लांब. चला दुसऱ्याच्या घरात, चला दुसऱ्याच्या घरात. सुपरस्टार ग्रुप. आणि या पद्धतीने झालेले आहे सुपरस्टार ग्रुपचे 9 पॉइंट. ओके, तर अगदी आता काही वेळेस काय होतं माहितीये, अगदी शेवटच्या राऊंड मध्ये सुद्धा कुठला ग्रुप मजल मारून जाईल ते काही सांगता येत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा एक रांग करायची आहे. जसे रांगेत उभे होतात तशी एक रांग करायची आहे. मला सांगतो गेम अगदी सिंपल आहे. मी जेव्हा स्टार्ट म्हणेल तेव्हा हा बलून तुम्हाला पहिल्या व्यक्तीकडे असेल आणि पहिला व्यक्ती हा मागे असा पास करेल. ओके, तुम्हाला बलून्स मागे पास करायचा आहे, पास करायचा आहे. ओके, आणि दोन्ही हाताने पास करायचा आहे आणि तो बलून्स प्रत्येक व्यक्तीकडे पास झाला पाहिजे, ना की पहिल्याकडून तिसऱ्याकडे गेला, तिसऱ्याकडून 6व्या 7व्याकडे गेला, असं नाही करायचंय. बलून्स हा प्रत्येक व्यक्तीकडे पास झाला पाहिजे. आता पुढे का जायचं, स्केल मार. लगेच 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 लगेच. आणि अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणाल की कसे, तर हा बलून इथे बसून फोडण्याच्या आधीच फुटला आणि या पद्धतीने आपण आधीच हरला, कारण की बसून फोडायचा होता ना की आधी हाताने फोडायचा होता. ओके, आणि याच्या पद्धतीने या शेवटच्या राऊंडला जिंकलेला आहे रॉकस्टार ग्रुपने. एवढ्या शेवटच्या राऊंडला येऊन मॅडम तुम्ही
पण काही हरकत नाही. तुला काय करायचं ते मला सांग. चला एकदा या सगळ्यांसाठी एक सुंदर मग ठीक आहे, song घरी वाजवू, कापूस. थोडंसं डान्स करता येईल आणि थोडंसं या गेमला enjoy करायला. ये चल मग बघू. जेव्हा आपण आपलं जिंकणं एन्जॉय कराल सरांचा दुसरा ग्रुप असेल. ओके, तर माझ्याकडे आहे एक चेअर. ओके, पण ही नुसती चेअर नाही, ही हॉट सीट आहे. चला आपण आपापल्या पद्धतीने एक रविकांत सरांच्या ग्रुपमध्ये जायचं आहे, त्यांनी प्रदीप सरांच्या ग्रुपमध्ये जायचं. ओके, डिवाइड व्हायचं. लवकर लगेच डिवाइड व्हायचं, 9 वेळ झाले का? ओके, तोपर्यंत तुम्हाला गेम काय आहे हे अगदी समजवतो. गेम अगदी सिंपल आहे. तुमच्या समोर होणार आहे प्ले काही मूवीचे डायलॉग. ओके, आणि ते तुम्हाला ओळखायचे. ज्याही ग्रुपच्या मेंबरला मूवीचे डायलॉग माहीत असेल आणि हा कुठला मूवी आहे माहीत असेल, त्या ग्रुपच्या मेंबरने लगेच या खुर्चीवर येऊन बसायचं. जो व्यक्ती लगेच या खुर्चीवर येऊन बसला त्याच ग्रुपला चान्स मिळेल, म्हणजे त्याच व्यक्तीला चान्स मिळेल की मूवीचं नाव सांगायचं. आणि जर त्या व्यक्तीने मूवीचं नाव बरोबर सांगितलं तर त्या ग्रुपला मिळणार आहे पॉइंट. ओके, आणि जर उत्तर चुकलं तर मिळणार मायनस पॉइंट. बसल्यानंतर कुठल्याही ग्रुपच्या व्यक्तीने त्याला प्राऊड नाही करायचं, सांगायचं नाहीये. ओके, आणि इथे जमलेले जितकेही पाहुणे मंडळी आहेत कोणीही यांना सांगायचं नाहीये. ओके, चला आणि हा राऊंड आपण स्टार्ट करूया. थोडस जवळ यायचंय, नाहीतर हे पर्यंतच लेट झाला तर बाजूचे बसून जातील. ओके, चला आणि हा पहिला राऊंड स्टार्ट करूया आता. मानला तू रोकडाला एक क्या बैग भर के ला तो दे. या पद्धतीने रविकांत सरांच्या ग्रुपमधला एक जण बसलेला आहे भूषण. फिर हेरा फेरी, आणि हे उत्तर बरोबर आहे, त्यामुळे हा पॉइंट पहिला पॉइंट जात आहे रवी सरांच्या ग्रुप. अगदी कॉन्फिडेंट आहे सर आणि प्रदीप सरांच्या ग्रुप. अरे बाप रे, नाना पाटेकरचा पिक्चर आहे, उदय शेट्टी नाव आहे तिचं. सरांनी चिटिंग केलेली आहे. आधीच सांगितलेलं आहे की हा ग्रुप मध्ये कुठल्याही व्यक्तीने सांगायचं नाही, त्यामुळे जर पॉइंट असून सुद्धा हा पॉइंट गेलेला आहे. ओके, चांगला येणारा पॉइंट पण ग्रुप मधल्या एका व्यक्तीने घालून टाकला. चला नेक्स्ट राऊंड, आणि हा राऊंड असणार आहे 2 पॉइंटचा, आणि हा डायलॉग तुमच्यासाठी. Any questions? Yes sir. Yes. एक पॉइंट घेणं म्हणून काय झालं, 2 पॉइंट आम्ही एकत्र घेऊन जाऊ, आणि यासाठी ये क्या? मुन्नाबाई MBBS एक पॉइंट ग्रुपने घालवला, पण हे सर एकत्र 2 पॉइंट घेऊन आले, आणि यासह प्रदीप सरांच्या ग्रुप मध्ये जात आहे 2 पॉइंट. वा, व्हेरी नाईस. ओके, चला यानंतर पुन्हा एकदा 2 पॉइंटचा राऊंड, आणि हा डायलॉग तुमच्यासमोर प्ले होत आहे आता. ये
2 पॉइंटसाठी अगदी काय पण संघर्ष चालू आहे. पसंती सांडली शोले खुर्ची तुटली असती आणि यांना लागला असतं तर यांना झालं असतं. ओके चला यानंतर पुढील डायलॉग आणि हा डायलॉग असणार आहे 5 पॉइंटचा. ओके तर तुमच्या ग्रुपमध्ये किती पॉइंट झाले? 3 पॉइंट आणि आमच्या सरांच्या ग्रुपमध्ये आहेत 2 पॉइंट आणि हा राऊंड आहे 5 पॉइंटचा. शराब पीना छोड़ दो देव, छोड़ दो देव, कोशिश तो करो, छोड़ सकते हो, वादा करो कि आज के बाद तुम शराब नहीं पियोगे। नाही कोणी सांगायचं नाही. सकते हो कि तुम मुझे बुला दोगे। शराब पीना छोड़ दो देव, छोड़ दो देव। हे आन्सर रॉंग आलं तर मायनस आहे. देवदास नाही 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 उत्तर सरांनी दिलेलं आहे देवदास. सर तुमच्या आयुष्यात कधी देवदास झालाय? सर म्हणून असेल की देवदास नाही झाला पण यांचा देवदास नक्की झालेला. कधी आयुष्यात कधी प्रेम घटलंय का? लव्ह मॅरेज. हो देवदास झाल्यापासून वाचले आणि देवदास हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे हा राऊंड शेवटचा राऊंड असणार आहे आणि या शेवटच्या राऊंडला सुद्धा बाजी मारता येते आणि हे लेडीजने सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे बॉईजला सुद्धा हेच आहे आणि हा शेवटचा डायलॉग तुमच्यासाठी. तेरे पास एक से एक तुर्रा रहेंगे लेकिन मैं कल मंगल सेनों के घर से तेरे को उसी के फोन से फोन किया था. मैं आदमी अलग है. पहिला मला आधी सांगा की हे कुठल्या ग्रुपचे मेंबर अच्छा प्रदीप सर यांच्या ग्रुपचे मेंबर आहेत. बघू जरा पुष्पा 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 हे बरोबर उत्तर आहे. पण 10 पॉइंटचा राऊंड आहे तर 10 पॉइंटचा राऊंड आहे. शेवटचा राऊंड आहे त्यामुळे पुष्पा 1 की पुष्पा 2. पक्का बघा कन्फर्म. जर उत्तर चुकलं तर ऑलरेडी विनर होणार हीच ग्रुप आहे आणि जर उत्तर बरोबर असलं तर तुमची टीम पूर्णपणे विनर होईल. ओके आणि पुष्पा 1 हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे पुष्पा 1 हे बरोबर उत्तर आहे आणि या शेवटच्या राऊंडने जिंकलेलं आहे प्रदीप सरांची टीम विनर. क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने या टीमला जर आमचं ब्लूटूथ चालू असतं तर नक्कीच एक डान्स करायचा मोका दिला असता. पण काही हरकत नाही. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळून जाऊन दे प्रदीप सरांच्या टीमसाठी. मी करतो आता सगळ्यांनी बसेस बरोबर आपण प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करूया. पहिला प्रश्न असा आहे की अशी कोणती वस्तू आहे जिला आपण विकत घेतो तेव्हा ती ब्लॅक असते, यूज करतो तेव्हा ती रेड होते आणि तिला फेकून देतो तेव्हा ती व्हाईट होते. चला लवकर 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 पहिला प्रश्न आणि पहिला प्राइज या गेमचं कोण घेऊन जाईल? येस बरोबर. तुम्ही की तुम्ही कोणतं उत्तर दिलेलं आहे आणि कोणतं हे बरोबर उत्तर आहे आणि हे प्राइज जात असतं तुम्हाला. वाव उत्तर बरोबर आलं तर पाहुणे मंडळींना रिक्वेस्ट आहे की अगदी त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला पुढील प्रश्न असा आहे की अशी कोणती वस्तू आहे जिचा वापर आपण सुकवण्यासाठी करतो पण ती ओली होते? छत्री. चुकीचं उत्तर आहे. येस पुन्हा एकदा मागून उत्तर आलेलं आहे. बघूया. स्पंज नाही चुकीचं उत्तर आहे. नाही पुन्हा एकदा प्रश्न ऐका. अशी कोणती वस्तू आहे जिचा वापर मला असं वाटलं की या गेम मध्ये सगळे प्राइजेस तुम्हीच घेऊन जाल पण अजूनही एकाही उत्तर नाही आलं. टॉवेल उत्तर आलेले आहे. टॉवेल हे बरोबर उत्तर आहे त्यामुळे हे प्राइज जात आहे तुम्हाला. ओके चला त्याच्याकडे एक डोळा आहे तोही बघू शकतो, ज्याच्याकडे 2 डोळे आहेत 2 डोळे आहेत ओके तोही बघू शकतो आणि ज्याच्याकडे कावळा मॅडम प्रश्न ऐकण्याच्या आधीच कावळा भरून टाकले ओके आणि ज्याच्याकडे डोळेच नाहीये तो म्हणजे आंधळा आहे तोही बघू शकतो. चला पुन्हा एकदा सांगतो. अशी कोणती वस्तू आहे ज्याच्याकडे एक डोळा आहे तोही बघू शकतो, ज्याच्याकडे 2 डोळे आहेत
तोही बघू शकतो आणि ज्याच्याकडे डोळेच नाहीये तोही बघू शकतो. माहिती असेल ना तुम्हाला? ओके चला लोक विचार करा. लाईट नाही. स्वप्न उत्तर मागून आलेलं आहे. स्वप्न हे बरोबर उत्तर आहे आणि एक जोरदार नाव होतं ते सरांसाठी आणि हे प्राइज आहे सर. ओके चला लगेच. अशा कोणत्या ठिकाणाचं नाव आहे जिथे आपण इंग्लिश मध्ये जातो आणि हिंदीमध्ये येतो? अशा कोणत्या ठिकाणाचं नाव आहे ज्यामध्ये आपण इंग्लिश मध्ये जातो आणि हिंदीमध्ये येतो? गोवा आणि गोवा आणि हे बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न. अशी कोणती वस्तू आहे, अशी कोणती वस्तू आहे जी जेंट्स लपवून आणि लेडीज दाखवून चालतात? कोणी उत्तर दिलं? पण नेमकं प्राइस कोणाला देऊ? पर्स बरोबर उत्तर आहे त्यामुळे हे प्राइस कोणाला द्यायचं तुम्हाला? ओके चला हे प्राइस आहे सर मॅडम तुम्हाला. चला पुढील प्रश्न. अशी कोणती वस्तू आहे, वस्तू नाही तर अशी जागा आहे, अशी कोणती जागा आहे जी बनवतो तर माणूस आहे पण तिथे कधी जात नाही? मॅडम प्रश्नोत्तराचा पूर्ण संग्रह पाठ करून येतो की काय? हे पण उत्तर बरोबर आहे त्यामुळे हे प्राइस जात आहे तुम्हाला. ओके तर चला पुढील प्रश्न विचारूया. पुढील प्रश्न असा आहे की अशी कोणती वस्तू आहे जी लेडीजही घालते आणि बॉईजही घालतात? येस कोणी उत्तर दिलंय? थांबा आधी प्रश्नात ऐकून घ्या. पण याच्यामध्ये फळ आहे. पण आमची जी जेंट्स आहेत ना ते कधी कधी खातात. हो मागून लगेच उत्तर दिलेलं आहे. चप्पल चप्पल चप्पल. सगळ्यांचं लक्ष असू दे या बाजूला जे बसलेले आहेत ते यांचे मिस्टर आहेत. यांच्या भोळ्या चेहऱ्याकडे बघून दिसते आहे की यांनी आमच्या सरांना चप्पल खायला दिलेली आहे. अगदी मॅडम कडे बघा अगदी चप्पल मारून मारून मस्त पैकी हसत मुखत झालेला आहे आणि सर आमची पत्नी सुटलेले आणि चप्पल हे बरोबर उत्तर आहे त्यामुळे हे जात आहे प्राइस तुम्हाला.
congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. रंग सारी गुलाबी चुनरिया रे, रंग सारी गुलाबी चुनरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे। रंगी सारी रंगी सारी रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे। जाओ जी जाओ, जाओ जी जाओ, बनाओ ना बतियाँ। अजबाली है मोरी उमरिया रे, अजबाली है मोरी उमरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे। रंगी सारी रंगी सारी रंगी सारी। अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको गलत तुझ में अगर कुछ है
अलग तुझ में